एरवी ते 8 वाजता बोलतात. प्रधानमंत्री एरवी 8 वाजता त्यांचं 8 ही धक्का देण्याची वेळ आहे देशाला. मग काल 5 वाजता का बोलले? काल ते 5 वाजता यासाठी बोलले की देशानं भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहावा. बरं का, ती व्यवस्था म्हणजे किती हे महान राष्ट्रभक्त आहेत. 8 वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा, भाजपा समर्थकांना पाहता यावा, भारत पाक क्रिकेट सामना म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी 5 वाजता जीएसटीची घोषणा केली. काय घोषणा केली? काही त्यांनी सवलती दिल्या. त्याच्यामुळे जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्ताई वगैरे येणार वगैरे. हा खोटारडेपणा आहे. साधारण 2 लाख कोटीची ही सवलत मोदींनी दिली आहे. साधारण 2 लाख. 140 भारतीय नागरिकांना त्याच्यामुळे वर्षाला 1213 रुपयेची स्वस्ताई होणार. म्हणजे त्यांना फायदा होणार आहे. किती? आणि महिन्याला 110 ते 120 रुपये. महिन्याला फक्त 110 ते 120 रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतोय. या सगळ्या व्यवहारात आम्ही बघितलं. आम्हाला अर्थशास्त्र कळतं. हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे 15-15 लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. 5 वाजता जीएसटीच्या सवलतीची घोषणा केली. 8 वाजता क्रिकेट मॅच त्यांना पाहायची होती सगळ्यांना, मोदींसह स्वतः. काल स्वतः जय शहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे. बीसीसीआयची निवडणूक होती. त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबईत येऊन पूर्ण करायच्या होत्या. असं मला त्यातलं काय फार इंटरेस्ट नाही. पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले एक चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे. शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे. साहेबजादा म्हणजे आमचे साहेबजादे आणि अमित शहाचे शहजादे एकच आहेत ते. हा, तर या साहेबजादा ना काय साहेबजादा फरहाननं त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ऍक्शन केली ती कोणासाठी? का? त्याने दाखवलं की अशाच प्रकारे AK-47चा वापर करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगावमध्ये तुमच्या 26 निरपराध लोकांना ठार केलं. हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं. आणि जय शहासह संपूर्ण भारतीय संघ ते थंडपणे पाहत होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव? सूर्यकुमार यादव यानं म्हणे पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेक हँड केलं नाही. त्याचं काय कौतुक मोठं. मग काल हे कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहबजादा फरहान आहे ना त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे. कळलं? हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे. मी त्यात म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत. जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे. इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात. जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं पण आता जय शहाला तरी द्या. दे दो जय शाह को भारत रत्न. इतना बड़ा काम कर रहे हो. भारत पाकिस्तान सामन्याचा जो उल्लेख होतोय, जी कृती साहेबजादा फरहानने केली तशीच एक शाब्दिक चकमकही भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये झाली. मग
हे जे वातावरण आहे क्रिकेटच्या अहो मैदानात खेळताय भारत, पाकिस्तान अहो पण खेळताय कशाला तोच मुद्दा आहे की तुम्ही? यापुढे भारत आणि पाकिस्तान आमच्या भारतीय नागरिकांच्या रक्ताचे सडे पडतायत. 26 निरपराध लोकांची हत्या झाली. त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलं. तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं, बरोबर ना? तुम्ही राष्ट्रभक्तीची मोठी मोठी भाषणं केलीत, मतं मागताय. मग पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचं प्रयोजन काय? कोणासाठी खेळताय? कोणाचं गॅम्बलिंग चाललंय? कोणाचा जुगार चाललाय? हे एकदा आम्हाला कळू द्या. काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेटपटूनं आम्हाला खिजवलं, आमच्या शहीदांचा अपमान केला, मृत नागरिकांचा अपमान केला AK-47ची कृती करून. आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक चकमकीत अडकून पडलेलं. शेक हँड केलं नाही, शेक हँड केलं नाही, हे अंधभक्तांच्या गोष्टी आम्ही ऐकतोय. शेक हँड केलं नाही, काय बाहेर पडायला पाहिजे होतं मैदानातून. जय शहाना नैतिक अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा? जय शहा या व्यक्तीला काय तुमच्या राष्ट्रभक्तीचा हा गुजरात पॅटर्न आहे? इतरांनी मरायचं आणि गुजरातवाल्यांनी पैसे कमवायचे, असा काय पॅटर्न आहे का? सांगा तुम्ही. हे जर इतर कोणाच्या राज्यात घडलं असतं तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावर थैथाट करत बाहेर आला असता. आता का करत नाही? साधा निषेधाचा एक सूर तरी निघाला का त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा? पाकिस्तानचा निषेध करायलाही भारतीय जनता पक्षाचे लोक घाबरतायत. आता आशिष शेलारने सांगावं, जय शहा महान आहे की अतिमहान आहे? सांगावं ना त्यांनी आता. नाही, पण राऊतसाहेब, ICCचे प्रमुख जय शहा आहेत. पाकिस्तानी खेळाडूने जी कृती केली किंवा पाकिस्तानी संघ ज्या पद्धतीने मैदानात वागतोय, अलीकडच्या काळातली उदाहरणं पाहता या कृतीबद्दल त्यांना बॅन केलं गेलं पाहिजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, अशी भावना किंवा मागणी आहे. बघा, माझ्या मागणीचा प्रश्न नाहीये. भारतीय संघानं त्यांच्याबरोबर खेळू नये ही साधी मागणी देशाच्या 140 कोटी भारतीयांची. ते बॅन करायचं की नाही हा आंतरराष्ट्रीय विषय असेल. तो जय शहाने ठरवलं तर ते करू शकतात. जय शहाने जर ठरवलं, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख आहेत ना, ते जर त्यांचे वडील काश्मीरमधले 370 कलम हटवू शकतात तर जय शहा पाकिस्तानवरती बंदी आणू शकतात. एकच रक्त आहे ना, रक्त वेगळं नाही आहे ना, तेच राष्ट्रभक्तीचं रक्त आहे ना अमित शहाचे त्याच्या DNA मध्ये. यामध्ये आर्थिक लागेबांधे आहेत, त्यासाठी खेळली जाते मॅच. नक्कीच, मी आधी ते सांगितलेलं आहे. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा सट्टा हा भारतात खेळला जातो. पहिल्या सामन्याला साधारण 1.5 लाख कोटीचा सट्टा खेळला आणि हा सट्टा मोठ्या प्रमाणात गुजरातमधून खेळला जातो. त्या सट्ट्यातले 25,000 कोटी रुपये, मी आकडा परत सांगतोय, सरळ पाकिस्तानात जातात. आणि कालच्या सुद्धा सामन्यावरती फार मोठा सट्टा खेळला गेला. तो मुंबईतून आणि गुजरात आणि राजस्थानमधून खेळला गेला. आणि काल सुद्धा साधारण 1.5 ते 2 लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि त्यातला मोठी रक्कम पाकिस्तानला जाते आणि त्याच पैशातून आमच्या निरपराध लोकांवर, जवानांवरती गोळ्या चालवल्या जातात. काल तुम्ही ठाण्यात गेला होता, ट्विट केलं, ठाणे विकायला काढलेलं आहे काही जणांनी. बघा, ठाणे कोणाचं आहे? महाराष्ट्राची एक महत्वाचं शहर आहे. शिवसेनेची पहिली सत्ता, पहिला भगवा बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईच्या आधी ठाण्यावर फडकवला होता. त्याच्यामुळे ठाण्यात जे आमचं काम चालू आहे पक्षाचं, त्या संदर्भातलं आमचं जाणं येणं असतं. काल गेलो होतो, काल पाऊस होता, छान होतं ठाणं, काल प्रसन्न होतं ठाणं. काल मी तलावपाळीवर गेलो, मी उपवन परिसरामध्ये गेलो, बऱ्याच ठिकाणी मी काल गेलो. तुम्ही म्हणालात की अनेक भेटीगाठी घेतल्या आहेत ना. तुमचं असं म्हणणं आहे की बरेचसे ठाणे आता विकायला, रिपेअरला आहेत. मुंबई इतकेच ठाणे शिवसेना प्रमुखांचे प्रिय शहर होते. नक्की, ठाणे हे फार सुंदर शहर आहे. ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची जी वाट सध्या मला लागताना दिसते, सिमेंटचं जंगल झालेलं आहे. पाहावं तिकडे रिपेअरिंग सुरू आहे, रस्ते खदलेत, अजून काय पुलाची कामं अर्धवट पडलेली आहेत. आणि ठाणे विकायला तर काढलेलंच आहे. त्याच ठाण्यात आज राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत. मेट्रो प्रकल्पाचा टेस्टिंग चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे.
नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही. राज्यात एकनाथ शिंदे. हा, नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही. ज्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मतदारांवर, जनतेवर, राजकीय कार्यकर्त्यांवर, ती गंभीर गोष्ट आहे. अर्थात ठाणेकर ह्यांना जुमानत नाही ती गोष्ट सोडून द्या, पण तुम्हाला मी सांगतो की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे. मुंबई जवळच ठाणे आणि ठाण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या पाहिजेत की चुकीचे आदेश पाळायचे नाही. एकनाथ शिंदेने त्यांच्या अकार्यक्षम मंत्र्यांना काल तंबी दिलेल्या कान उघडणी केली. त्यांनी स्वतःलाच तंबी द्यायला पाहिजे ना. अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केली असेल, मंत्री म्हणून स्वतःही मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री नाही आहेत, ते स्वतःही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत. आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री पदाला कोणतेही घटनात्मक दर्जा नाही. मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री, त्याला घटनात्मक दर्जा नाही, हे असेच मध्ये लटकत असतात. त्याच्यामुळे ते एक मंत्रीच आहेत. एकनाथ शिंदे मंत्रीच आहेत. आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि आता महाराष्ट्रातले नागरिक असतील किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांना प्रतीक्षा आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची, जी पक्षाची परंपरा आहे. काय यंदा दसरा मेळाव्याचं नियोजन आहे आणि काय संदेश शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर जाणार? बघा, दसरा मेळावा ही शिवसेनेच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय संस्कृतीमधला एक महत्वाचा एक भाग अनेक वर्ष बनलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते आता उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली. आधीच थोडं पावसाची आम्हाला चिंता वाटते, पण पाऊस असो किंवा काही असो मेळावा होणार आणि महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल. हा दसरा मेळावा यासाठी विशेष यासाठी आहे की दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळामध्ये मुंबईसह 27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. विशेषतः मुंबई सगळ्यांसाठी महत्वाची आहे. अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी, शिवसैनिकांशी काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते तशीच राहू द्या. आणखी एक दसरा मेळावा होत असतो याच निमित्ताने. बघा, हिंदू पंचांगानुसार एक दसरा आणि एक दसरा मेळावा आहे. हिंदू पंचांगात सुद्धा एकच दसरा मेळावा आहे. तुम्ही हिंदू पंचांग पाहू शकता आणि तो शिवतीर्थावरचा दसरा मेळावा आहे. आता बाकी कोणी काय काठ्या आपल्या फडकवत असतील, कारण त्यांचा जो दांडा आहे तो भाजपचा आहे आणि त्यांचा जो झेंडा आहे तो गुजरातचा आहे. त्याच्यावर इथे त्या दसरा मेळाव्याला काय महत्व नाही. सर, राज्यात आपत्ती व्यवस्थापनाचा एक प्रश्न आहे. हो गया, ठीक है. आपत्ती व्यवस्थापनाचा एक प्रश्न आहे. मुख्यमंत्री निधी येतोय. हाँ, बोलिए, हिंदी में क्या है? हिंदी में राउत से जानना चाहेंगे, कल देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 5 बजे लोगों को संबोधित किया. आज से जीएसटी में कई सारे छूट दिए जा रहे हैं. जीएसटी में प्रधानमंत्री ने कल पहली बार जिंदगी में 5 बजे देश को संबोधित किया. सबको आश्चर्य लगा. उनका तो 8 बजे का टाइम है. सबको मूर्ख बनाने का टाइम होता है ना देश को. 8 बजे का है तो 5 बजे की. तो लोग कहते हैं कि कल भारत पाकिस्तान की क्रिकेट मैच होने वाली थी और भारतीय जनता पार्टी के लोग वो क्रिकेट मैच देखना चाहते थे. उसमें प्रधानमंत्री का व्यत्यय, डिस्टर्बेंस नहीं होना चाहिए. ये पार्टी की तरफ से प्रधानमंत्री को बताया गया, भाई आप 5 बजे करिए. हमारे भारतीय जनता पार्टी की जनता, भारतीय जनता पार्टी के लोग भारत पाकिस्तान क्रिकेट मैच देखना चाहते हैं. देखो, इसलिए प्रधानमंत्री ने अपना टाइम बदलकर 5 बजे किया. क्या राष्ट्रभक्ति है. और क्या किया है, तो जीएसटी में कुछ छूट दी है. उससे क्या मिला जनता को? 2 लाख करोड़ की कोई इतने बड़ा देश, 140 करोड़ की जनता है, तो सालाना लगभग 1400 रुपये का फायदा ऐसे वो बोल रहे हैं कि छूट मिलने वाली है. यानी मंथली 100-200 रुपये आपको मिलेगा. जनता भिखारी है क्या? उसे अच्छा 15 लाख रुपया दे दो ना. हमारा खाते का जो आपने कहा था
और बहुत सी बातें हैं, लोगों को रोजगार दीजिए। ये जीएसटी वाली बात है, मूर्ख बनाने की बात है, छोड़ दीजिए। आपको कल भारत पाकिस्तान खुद प्रधानमंत्री भी देखना चाहते थे, ऐसा मुझे लगता है। अमित शाह देखना चाहते थे। घर की बात है ना, जय शाह चेयरमैन है ना, तो घर की बात है। तो सब बैठकर एक साथ, पूरी फैमिली बीजेपी की एक साथ बैठकर कल भारत पाकिस्तान क्रिकेट मैच देखा होगा। जो साहबजादा फरार है, उसका जो हाफ सेंचुरी हो गया, उसके बाद जो उसने AK-47 की जो एक्शन की, वो भी देखी होगी कि कैसे हमने AK-47 से पहलगांव में 26 लोगों की कत्ल की है, मारा है, ये दिखाया उसने, ये भी देखा होगा। तो क्या प्रधानमंत्री के खून में जो गरम सिंदूर है था, वो खोल कर नहीं उठा? या अंधभक्त जो मैच देख रहा था, उनके रगों में जो सिंदूर था कल तक, उसका क्या हो गया? आइसक्रीम हो गया? क्या हो गया? क्या ठंडा पानी हो गया? बताइए। राउत साहब, आपको लगता है से इंडिया पाकिस्तान का मैच हुआ, कल हमने देखा पाकिस्तान के जो खिलाड़ियों का रवैया है काफी ही गलत था। क्या आपको लगता है ये ICC सीधे चेयरमैन जय शाह है, उनके खिलाफ कार्रवाई? जय शाह को बैन जय शाह को बैन भारत लगाना रत्न देना चाहिए। जय शाह इतना बड़ा आदमी है कि उसने भारत पाकिस्तान क्रिकेट मैच सबके विरोध के बावजूद जो खिलवाया, तो इतना बड़ा नेतृत्व किया है उसने, तो जय शाह को भारत रत्न मिलना चाहिए। अगर प्रेसिडेंट ट्रंप को नोबेल देना है प्राइज भारत पाकिस्तान वार रुकवाने के लिए, तो भारत पाकिस्तान क्रिकेट मैच जो खिलवाया गया है उसके लिए जय शाह को भारत रत्न देने की सिफारिश सबने करनी चाहिए। और ये जो सब है उनके अंधभक्त, वो अनुमोदन दे देंगे उनको। नहीं, राउत साहब, आपको लगता है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री नहीं, राउत साहब, आपको लगता है कि ICC चेयरमैन है जय शाह, जिस तरह से पाकिस्तानी खिलाड़ियों का रवैया रहा है, बैन लगाना देना चाहिए इस देखिए, देश को? भारत पाकिस्तान क्रिकेट मैच एक अलग विषय है, बैन लगाने की बात नहीं। अगर ये चाहता जय शाह तो जरूर भारत पाकिस्तान क्रिकेट मैच नहीं हो सकता, लेकिन इतना बड़ा क्या बोलता है, गैम्बलिंग, सट्टा गुजरात से चल रहा था इस मैच पर। भारत पाकिस्तान 1.5 लाख करोड़ का सट्टा चलता है भारत पाकिस्तान मैच में, और सबसे ज्यादा गुजरात से चलता है। उसमें से 40% पाकिस्तान चला जाता है, और उसी 40% से हमारे खिलाफ टेररिज्म में उसका इस्तेमाल किया जाता है। चलो, थैंक यू। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल की तुलना अर्बन नक्सल से करते हैं। कैसे देखते राउत सर? महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो है राहुल गांधी की तुलना, जिस प्रकार से राहुल गांधी बोल रहे हैं, वो कह रहे हैं अर्बन नक्सलाइट से उनकी तुलना करें। कैसे देखते फडणवीस के बयान को? देखिए, फडणवीस का जो ये बयान है, ये बहुत ही गलत और मूर्खतापूर्ण है। अगर कोई इस देश में सच बोलता है, प्रधानमंत्री से सवाल पूछता है, चुनाव आयोग को कटघरे में खड़ा करता है, ये लोकतंत्र है। अगर आप लोकतंत्र, कोई नक्सलवाद की बात कहेंगे तो लगता है आप एक तरह से तानाशाही देश में लाना चाहते हैं, तो उसको माओवादी बोलते हैं। माओवाद हमने आज लिखा है सामने में उस बारे में। हमारे प्रधानमंत्री आजकल चाइना की बहुत तारीफ करते हैं। माओ कहां से आया? माओ चाइना से आया, बराबर ना? आज भी चाइना माओ के विचारों से चलता है, तो आप क्या प्रधानमंत्री को भी अर्बन नक्सलाइट बोलेंगे? जयशंकर बार बार वहां भागते हैं आजकल, तो हमारे मुख्यमंत्री फडणवीस जयशंकर को भी माओवादी और नक्सलवादी बोलेंगे? जरा हिस्ट्री और विदेश नीति का आप आकलन कर लीजिए और बाद में बात करें। ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 होगा? राजनाथ सिंह का सवाल पूछा गया, तब राजनाथ सिंह ने कहा कि पाकिस्तान के रवैये को देखते हम ऑपरेशन आगे बढ़ाना है कि नहीं, उस पर विचार करिए। उनके ऊपर कि पीओके जो भारत का ही है, इस प्रकार का। और भारत का है तो लेके आइए ना। ऑपरेशन सिंदूर 1 किया आपने, तब आपको बहुत बड़ा मौका था पीओके भारत में लाने का, अखंड हिंदुस्तान का जो हमारा सपना था वीर सावरकर जी का, वो पूरा करने का। तो आप भाग क्यों गए?
मैदान क्यों छोड़ा? पाकिस्तान के रवैये को भी बुरा नहीं है। अरे पाकिस्तान का रवैया अगर गलत है तो क्रिकेट क्यों खेल रहे हो उनसे? उनसे क्रिकेट क्यों खेल रहे हो? और पाकिस्तान का रवैया इसलिए है क्योंकि चीन जैसा देश उनको सपोर्ट करता है, तो आप चीन की वकालत क्यों कर रहे हो? चीन ने लद्दाख का इतना बड़ा हिस्सा खा लिया है भारत का, तो बार बार चीन के सामने क्यों घुटने टेक रहे हो? अभी आप बोलिए, पहले प्रेसिडेंट ट्रंप के सामने घुटने टेक रहे थे, आप चीन के सामने। आपको घुटने का जो इलाज करना पड़ेगा देश के। चलिए।